विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली तेव्हा ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते। नागपुरात शरद पवारांचा गौप्यस्फोट। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका। पालिका निवडणुकीसाठी अजून कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही तर त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात। पालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान। मुंबई महापालिकेबाबत राज आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही, संजय राऊतांचं विधान। शिवसेना उभाटाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। कालच्या वरळीतल्या राड्यादरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, लाडक्या बहिणीसोबत होत्या म्हणून कुणी आमचं वाकडं करू शकलं नाही। रक्षाबंधनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मानले लाडक्या बहिणींचे आभार। राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला जयंत पाटलांची अनुपस्थिती। राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित, मात्र जयंत पाटलांच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण। प्रफुल्ल लोढांकडे महाजनांच्या अनेक सिड्या तर मला जोडे मारण्याऐवजी लोढा आणि महाजनांना जोडे मारा। भाजपच्या आंदोलनावरून खडसेंचा हल्लाबोल। पुण्यातील फुरसुंगी परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून सीमा राख पसारेची आत्महत्या। गळफास घेत संपवलं जीवन, पोलिसांकडे तक्रार दाखल। पंतप्रधानांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह। मातोश्रीवर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी तर शिवतीर्थवर राज ठाकरेंना मोठ्या बहिणीने बांधली राखी। भारतानं पाकिस्तानचे 6 लढाऊ विमानं पाडले। भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मुरिदके बावलपूर हवाई तळ उद्ध्वस्त। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांची ऑपरेशन सिंदूर बद्दल महत्त्वाची माहिती। पुढे बघूयात नागपूरमध्ये शरद पवारांनी गौप्यस्फोट केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती आणि त्या दोघांनी 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितल्याची माहिती पवारांनी दिली। यावरनं मोठं राजकारण सुरू झालंय। हे दोघं कोण होती माणसं, हा मोठा प्रश्नही निर्माण झालाय। दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले। विधानसभा निवडणुकीच्या आधी दोघे दिल्लीत भेटले, त्यांची नावं आता माझ्याकडे नाहीत। त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली। त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली, पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझं मत होतं की असं काही करणं योग्य नाही, हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊ, त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवार म्हणाले। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली आहे। ते अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती
ती एवढ्या उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबतं ते भाजपला. विरोधकांनी शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची पाठराखण केली आहे, मात्र त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पवारांना भेटलेले ते दोघं कोण होते? शरद पवार तेव्हाच का बोलले नाहीत? शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना याबाबत का कळवलं नाही? असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे. राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय, असा टोला फडणवीसांनी शरद पवार यांना लगावला. इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. विधानसभा निवडणुकीला आता जवळपास 9 महिने उलटले. त्यामुळे पवारांनी हा गौप्यस्फोट आत्ताच का केला? ज्यावेळी ते दोघे पवारांना भेटले त्याचवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट का केला नाही? या प्रश्नाभोवती सध्या राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पाहूयात काय टशन आहे. हो, घडलंय तसंच आहे. नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण तापलंय. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरनं ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाकरे शिंदे आमने सामने, नजर रोखली आणि दिली टशन. ठाकरे शिंदेंमधील वादाचा अंक. वरळी कोळीवाड्यातील राड्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी टाकलेला हा जळजळीत कटाक्ष. आदित्य ठाकरेंनी ही टशन दिली आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना. आदित्य ठाकरे काही काळ एकनाथ शिंदे यांच्याकडे रोखून पाहत होते. याला निमित्त ठरलंय ते वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाचं. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघातील कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वरळी कोळीवाड्यात दाखल झाले. एका ठिकाणी दोन्ही नेते आमने सामने आले आणि काही काळासाठी कोळीवाड्यात तणाव निर्माण झाला. अरुंद गल्लीत नेते आणि कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे राडा टळला. मात्र त्यामुळे या परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या हा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, सण आहे, याच्यामध्ये सगळे सहभागी होतात आणि प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा केला पाहिजे. लोकांच्या सोबत काम केलं पाहिजे. लोकांच्या सोबत या ठिकाणी सणामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही. मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे. जास्ती लोकांना काही लोकांना महत्त्वाचं येतं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही. दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय राडा पोलिसांमुळे टळलेला असला तरी शाब्दिक युद्धाला मात्र तोंड फुटलं नाही तरच नवल. आमची त्या संघर्षाला तयारी आहे. जर तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय, तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत ना. वरळी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू. आत्ता सांगतो, फार दादागिरी करूच नका. तुमची दादागिरी इथे फडणवीसच मोडून काढतायत रोज.
आणि हे काय एकनाथ शिंदे साहेबांकडे रागाने बघणार. एकनाथ शिंदे साहेबांनी यांची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे ही अख्खी महाराष्ट्रातील जनता जाणते. त्यामुळे यांची हिंमत नाही आहे. असे मोठे मोठे राग तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, मुंबईच्या रस्त्याने जाऊन दाखवा. अशा प्रकारचे मोठे मोठे राग यांनी दिले होते. एकनाथ शिंदे साहेब त्याच मुंबईच्या रस्त्याने गेले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे यांच्या रागाला कोण आम्ही भीक घालत नाही. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदेंवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर सिद्धेश शिंदे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यामुळं वादाला चांगलीच धार आली आहे. त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर, आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली. म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं. मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला. तो पंच मारल्यामुळे मला काही सुचलंच नाही. आता काल तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण तिथे असाल, काल मध्ये आमचे सगळे पोलीस होते. तर ह्या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदेंनी बंद करावं. सर्वात त्यांचं सरकार आहे, ते अर्बन नक्षल म्हणून पण गुन्हा दाखल करतील आमच्यावर. पण एकनाथ शिंदेंनी हे सगळं बंद करावं. रडगाणं आहे, हा रडीचा डाव चालतो. आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4 कॅमेरे अँगल होते तिथे. आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळीच होता तिथे. मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती. पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वी विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील रस्त्यांच्या कामाविषयीच्या बैठकीतही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या देहबोलीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. आदित्य ठाकरे शिंदेंकडे नजर रोखल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही, आणि याचीच प्रचिती वरळी कोळीवाड्यातही आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.